तुकाराम मुंढे, बस नाम ही काफी है. एखाद्या धडाकेबाज अधिकाऱ्यानं ठरवलं तर तो सरकारी सिस्टीम कशी सुतासारखी सरळ करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे. ना कोणाच्या दबावाची भीती, ना राजकीय हस्तक्षेपाची पर्वा. धडाकेबाज काम, शिस्त आणि सामान्य जनतेसाठीची कठोर भूमिका हीच तुकाराम मुंढेंची प्राथमिकता. त्यामुळेच 21 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत 25 वेळा तुकाराम मुंढेंच्या बदल्या झाल्या आहेत आणि सध्या तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर कार्यरत आहेत. म्हणजे राज्याचा जो अन्न व औषध प्रशासन विभाग मागील काही काळापासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत आला होता. मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे असणाऱ्या याच खात्याच्या थेट मंत्रालयातील कार्यालयातच लाच घेण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून 25 मे रोजी तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारला आणि तातडीनं राज्यभरात एकाच वेळी भेसळयुक्त अन्नपदार्थ, अवैध गुटखा, पान मसाला आणि बोगस औषध विक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला. पहिल्या 3 दिवसात तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये 53 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या, तर मागच्या 12 दिवसात 33 जणांना अटक आणि 24 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली. आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी सर्वात मोठा दणका दिला तो योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला. पतंजली कंपनीच्या औषधांमधील भेसळ, अवैध औषध उत्पादन व विक्री, औषधांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती या सर्व गोष्टींविरोधात तुकाराम मुंढेंनी जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 73,24,000 रुपये किमतीची पतंजलीची औषधं जप्त करण्यात आली आहेत, ज्यामध्ये नागपुरातील आस्थापनांमधून 7,26,000, नाशिक मधून 7,10,000, मुंबईतून 1,85,000, कोकण विभागातून 18,58,000, अमरावती मधून 1,42,000, छत्रपती संभाजीनगर मधून 48,000 रुपयांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला. तर पुणे विभागामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 2 बनावट ॲलोपॅथी औषधांचा तब्बल 21,83,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. म्हणजे कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे खासमखास असणाऱ्या रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीच्या औषधांवर कारवाई करून कायदा हा सर्वांसाठीच सारखा आहे हे तुकाराम मुंढेंनी दाखवून दिलं. आता इतक्यावरच थांबतील ते तुकाराम मुंढे कसले? तुकाराम मुंढेंकडून राज्यभरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, अवैध गुटखा, पान मसाल्यांवरही जोरदार कारवाई सुरूच आहे. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 ठिकाणी कारवाई करत 7 जणांना अटक झाली आहे. कोकण विभागात ठिकठिकाणी छापे टाकून 16 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्न पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करत 2.5 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. पुण्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात तब्बल 5 ठिकाणी धाडी टाकून 19 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. यामध्ये गुटखा, पान मसाला, सुपारी आणि संशयित अन्न पदार्थांचा समावेश आहे. तर मुंबईतही 19 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये खाण्यापिण्याशी संबंधित पॅकबंद पिण्याचं पाणी, दूध, न्यूडल्स, खाद्यतेल, फरसाण, आईस्क्रीम, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि इतर विक्री पदार्थांच्या शुद्धतेची तपासणी केली गेली. या कारवाईत देखील 28 लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आलाय. त्याचवेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी गावठी दारू सेवन आणि 22 निष्पाप नागरिकांचा मृत्यू प्रकरणात देखील अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनानं या प्रकरणाचं भिवंडी कनेक्शन शोधून काढून मिथेनॉलचा मोठा साठा जप्त केला. याच धडक कारवाई व्यतिरिक्त टीव्ही आणि पेपरमध्ये अनेक प्रोडक्टच्या मिसलिडिंग जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना सुद्धा तुकाराम मुंढेंनी कारवाईचा इशारा दिलाय. मिसलिडिंग जाहिराती दाखवून ग्राहकांना प्रोडक्ट घेण्यास भाग पाडलं तर जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर सुद्धा कारवाई होईल असा कडक इशाराच तुकाराम मुंढेंनी दिलाय. थोडक्यात काय तर साधारण 2 महिन्यांआधी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या स्वीय सहाय्यकाच्या सांगण्यावरून औषध विक्रेत्यानंच लाच दिल्याचा प्रकार चर्चेत आला होता. मात्र आता त्याच खात्यामध्ये तुकाराम मुंढेंच्या शिस्तीची आणि धडक कारवाईची जोरदार चर्चा होते. कारण भेसळ करणाऱ्यांपासून बनावट पदार्थांचा साठा करणाऱ्यांपर्यंत आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांपर्यंत सगळ्यांवरतीच दहशत आहे, ती फक्त तुकाराम मुंढे याच नावाची.
याच धडाकेबाज तुकाराम मुंडेंच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा थोडा आढावा घेऊयात. तुकाराम मुंडेंचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. तुकाराम मुंडेंचं बालपण बीड जिल्ह्यातल्या ताडसून या गावात गेलं. खर तर तुकाराम मुंडेंच्या मोठ्या भावाला IAS व्हायचं होतं, पण आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यानं त्यांना ते शक्य झालं नाही. मात्र त्यांनी हीच अपेक्षा तुकाराम मुंडे यांच्याकडे बोलून दाखवली आणि तिथूनच तुकाराम मुंडेंच्या संघर्षमय प्रवासाची सुरुवात झाली. ऑगस्ट 2005 मध्ये तुकाराम मुंडे यांची पहिली नियुक्ती सोलापूरचे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. पुढे या सोलापूरचे ते जिल्हाधिकारी देखील झाले. सोलापूरमध्ये असताना तुकाराम मुंडेंनी त्यांच्या कारवाईची सुरुवात तहसीलदार कार्यालयाची भिंत तोडून केली. म्हणजे जर सरकारी इमारतच अनधिकृत असेल तर तिच्यावरही कारवाई केली जाणार याचे संकेतच तुकाराम मुंडेंनी तेव्हा दिले. त्यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये नांदेडच्या देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पण अवघ्या 3 महिन्यात जानेवारी 2008 मध्ये त्यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली. नंतर मार्च 2009 मध्ये आदिवासी विकास विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. इथेही अवघ्या 4 महिन्यात म्हणजे जुलै 2009 मध्ये त्यांची वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली. हाच बदल्यांचा सिलसिला 2005 पासून आज तागायत सुरूच आहे. आता 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचं आयुक्तपद स्वीकारण्याआधी 1.5 महिन्यांपूर्वी मुंडे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन व मदत कार्य विभागामध्ये बदली झाली होती. सध्या झालेली त्यांची ही बदली 21 वर्षांच्या करिअर मधली 25वी बदली आहे. एवढ्या बदल्या होण्यामागचं कारण म्हणजे भ्रष्ट यंत्रणा, कामचुकार कर्मचारी अधिकारी, गैरव्यवहार करणारे व्यापारी आणि अगदी राजकारण्यांवरही तुकाराम मुंडेंच्या धडाकेबाज कामगिरीची असणारी दहशत हेच आहे. एखादी गोष्ट नियमात बसणार नसेल तर मुंडे राजकीय नेत्यांना सुद्धा सुमानत नाहीत. 2020 मध्ये तुकाराम मुंडे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्याशी त्यांचा वाद झाला. महापौर संदीप जोशींनी तुकाराम मुंडे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेतून लोकप्रतिनिधींना डावलत असल्याचा आरोप करत होते. तेव्हा तुकाराम मुंडेंनी पालिकेतील सर्व निर्णय हे नियमांनुसार आणि परिस्थितीनुसार घेतले जात असल्याचं संदीप जोशींना ठणकावून सांगितलं. त्यानंतर कोविड काळात केलेल्या उपाययोजना आणि अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणून सेवेत घेण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादामुळे नागपूरचे नगरसेवक आणि तुकाराम मुंडे अनेकदा आमने सामने आले. अखेर ऑगस्ट 2020 मध्ये तुकाराम मुंडेंची नागपूरमधून बदली झाली. तेव्हा मुंडेंची बदली होऊ नये म्हणून नागपूरच्या सामान्य नागरिकांनी आवाज उठवला होता, ज्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. नागपूर नंतर पुण्याच्या PMPML चे व्यवस्थापकीय संचालक असताना देखील तुकाराम मुंडे आणि स्थानिक राजकीय नेत्यांचा संघर्ष पाहायला मिळाला. तुकाराम मुंडेंनी PMPML मध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या 158 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं होतं. तसेच कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या 13 वाहतूक निरीक्षकांना देखील निलंबित केलं होतं. एवढंच नाही तर फक्त खासगी ठेकेदारांना फायदा होणारी कंत्राट देखील रद्द केली. अगदी बंद अवस्थेत असलेल्या PMPMLच्या 1000हून अधिक बस पुन्हा सेवेत आणल्या, ज्यामुळे पुण्यातील ठेकेदार आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा तुकाराम मुंडेंवरती राग होता. यातूनच मुंडेंची पुण्यातून बदली करून त्यांना थेट नाशिक महापालिकेत पाठवण्यात आलं. इथेही त्यांचा कार्यकाळ फक्त 10 महिन्यांचाच होता. पुढच्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये आयुक्तपदी असताना तुकाराम मुंडेंनी बेकायदेशीर बांधकामं आणि भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली. तेव्हा नवी मुंबईच्या नगरसेवकांनी तुकाराम मुंडेंविरोधात महापालिकेत अविश्वास ठराव आणला, जो सभागृहात मंजूर देखील झाला. तेव्हा मुंडेंनी जोवर शासनाचा आदेश येत नाही तोवर पद सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. तर नवी मुंबई मधल्या सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून वॉर फॉर आयुक्त अशी मोहीम काढत तुकाराम मुंडेंचं समर्थन केलं. म्हणजे तुकाराम मुंडेंची बदली कोणत्याही खात्यात झाली तरी त्यांच्या कामाचा धडाका तोच असतो आणि चर्चाही फक्त तुकाराम मुंडे याच नावाची असते. आणि हेच अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या राज्यभर सुरू असणाऱ्या धडक कारवायांवरून पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आता तुकाराम मुंडेंच्या वारंवार केल्या जाणाऱ्या बदल्या आणि त्यांच्या धडक कारवायांबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.